चुकीचे उपचार किंवा औषधांच्या साईड इफेक्टमुळे एका 80 वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील वैराग तालुका बार्शी येथे समोर आली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यानंतर संबंधित वृद्धाच्या पूर्ण शरीरावर मोठे फोड आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वैराग येथील रहिवासी असलेले 80 वर्षीय वृद्ध श्रीधर केशव गवळी यांना काही दिवसांपूर्वी कंबरदुखीचा त्रास सुरू झाला होता। या त्रासावर उपचारासाठी ते वैराग येथील स्थानिक डॉक्टर हेमंत साळवे यांच्याकडे गेले होते। तिथे डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिले आणि काही गोळ्या खाण्यास दिल्या, मात्र हे औषधोपचार त्यांच्या अंगाशी आले। इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यानंतर अवघ्या काही वेळातच श्रीधर गवळी यांच्या शरीरावर त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसू लागले। त्यांच्या संपूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणावर फोड आले आणि त्यांना असह्य त्रास सुरू झाला। त्यांची प्रकृती वेगाने खालावल्याने त्यांना तातडीने 22 जून 2026 रोजी रात्री सोलापूरच्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचार सुरू असताना 24 जून 2026 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास श्रीधर गवळी यांची प्राणज्योत मालवली। सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातून 0 नंबरने गुन्हा वर्ग होऊन आता वैराग पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक 41/2026 भारतीय सुरक्षा संहिता 194 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेमुळे मृत श्रीधर गवळी यांचे पुत्र बालाजी आणि संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्ये मृत्यूचे नेमके कारण राखीव ठेवण्यात आले आहे। तसेच या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल आणि HPR अहवाल येणे अद्याप बाकी आहे। हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल। वैराग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल कादबने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कंगले या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत। औषधांच्या रिॲक्शनमुळे वृद्धाचा जीव गेल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून खासगी डॉक्टरांच्या उपचारांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। या संदर्भात डॉक्टर हेमंत साळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या कारणासाठी पेशंट आला होता त्याविषयीचा उपचार केला आणि त्या उपचाराने कोणताही साईड इफेक्ट होत नाही असा निर्वाळा केला आहे। जाणून घेऊया डॉक्टर साळवे यांच्या प्रतिक्रिया। 11 जून 2026 रोजी श्रीधर गवळी 80 वर्ष वयाचे इसम माझ्याकडं पेशंट म्हणून आले होते। त्यांना त्रास थोडं अंग खाजणं आणि पाठदुखी असा होता आणि त्याच्यासाठी मी त्यांना दिलेली ट्रीटमेंट ही माझ्या क्लिनिकल जजमेंटनुसार आणि सगळ्या गोष्टीनुसार योग्य असून त्याच्यापासून त्यांना कुठलाही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम होणारा औषधोपचार मी त्यांना केलेला नाही। त्याच्यामुळं आणि त्यांना इतर व्याधी पण होत्या, उदाहरणार्थ मधुमेह, डायबिटीस, रक्तदाब ह्या गोष्टी पण त्यांना बऱ्याच काळापासून असल्यामुळे नेमकं कशामुळे ह्या गोष्टी घडल्या हे आत्ता ह्या परिस्थितीत सांगू शकत नाही।